नरभक्षकी फाईलमध्ये मोदीचे नाव, संघ कार्यालयावर वंचित आघाडीचा विशाल मोर्चा, भागवत दिल्ली रवाना, नागपूर। जगात भारताला बदनाम करणारे एपस्टीन फाईल्समध्ये कथितरित्या सहभागी प्रधानमंत्री मोदी यांची चौकशी झाली पाहिजे। त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व संयुक्त मोर्चाचे वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला। संविधान चौकात देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक जमले होते। येथे सभेचे आयोजन करण्यात आले। वंचितचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सह वंचित युवा नेता सुजात आंबेडकर, आमदार विकास ठाकरे, आमदार साजिद खान, आमदार फारुख अहमद, वंचित युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष निलेश विश्वकर्मा, काँग्रेस नेता हर्षवर्धन सपकाळ पुंडकर साहेब यांची भाषणे झाली। काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। जेफ्री एपस्टन फाईल्समध्ये लहान मुलींवर बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली। नंतर त्यांना भाजून त्यांचे मांस खाणे हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे। सरकारने नैतिकता हरवली आहे। देशाला बदनाम करणाऱ्या नेत्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही। त्यांनी राजीनामा द्यावा। त्यातील सहभागी नेत्यांची चौकशी करण्याची मागणी भाषणातून करण्यात आली। यावेळी हजारो लोकांनी नारेबाजी करत नरभक्षकी नेत्यांचा निषेध केला। यानंतर उपराजधानीच्या मार्गावरून मोर्चा काढण्यात आला। लोकशाही मार्गाने निघालेला मोर्चा संघ कार्यालयावर पोहोचू नये म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला होता। वाशिम, नगर, परभणी, लातूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील आबालवृद्ध, महिला, तरुण गाड्या भरून आले होते। प्राध्यापक प्रमोद जांभूळकर व दादाराव वाघमारे, प्रतिनिधी IB7 न्यूज नागपूर। त्याच्या विरोधात आपण लढतो आहोत। अमेरिकेसारखा देश पुन्हा आपल्याला असताना त्यांच्या फायद्यासाठी नाचवायला निघालेला आहे। त्याच्या विरोधात आपण लढतो आहोत। तेव्हा हा संदेश तिथे गेला पाहिजे। आणि म्हणून मी म्हटलं की तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे नंबर आहेत त्या मोबाईलच्या नंबरवरनं आजचं रेकॉर्डिंग ज्यांनी केलेलं आहे ते फास्ट फॉरवर्ड करायचं नाहीये, नुसतं फॉरवर्ड करायचं आहे। तुम्ही फॉरवर्ड केलं आणि त्याच्यापैकी अर्ध्याने वाचलं, ऐकलं तर तो आपल्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या। हा लढा हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जिल्ह्यापर्यंत घेऊन जायचं आहे। जागृती ही असणारी तालुक्यापर्यंत आपल्याला करायचं आहे। नाहीतर आज 8,000 जे कापसाला मिळतोय, पुढच्या सप्टेंबर मध्ये अमेरिकेतला कापूस हा भारतामध्ये 6,000 रुपये क्विंटल मिळेल। तुमच्या कापसाला कोण विचारणार? शेतकऱ्यांच्या कापसाला कोण विचारणार? आणि म्हणून ही जागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे। जसं कापसाचं होणार, जसं बँकेचं होणार, तसं कारखान्यांचं होणार। आणि आता जो कामाला लागलेला आहे तो बेरोजगार झाल्याशिवाय राहणार नाही। ही जागृती आपल्याला करावी लागेल आणि ती जागृती करण्यासाठी आपला संघर्षाचा मार्ग आहे, मोर्चाचा मार्ग आहे, आंदोलनाचा मार्ग आहे। आणि म्हणून जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा भव्य मोर्चे निघतील। याची दक्षता कोणी घेतली पाहिजे? सर्वांनी। कोणी घेतली पाहिजे? कोणी घेतली पाहिजे? कोणी घेतली पाहिजे? ही आपण घ्याल, ही अपेक्षा बाळगतो। आता असणारं राष्ट्रगीत होईल आणि आपण या ठिकाणी थांबणार आहोत, शांततेने गळी जाणार आहोत। आपला आजचा असणारा लढा हा आपण जिंकला। चर्चला
चर्चेला तिकडनं निरोप आला होता. चर्चेला तिकडनं निरोप आला होता. आम्ही म्हटलं तयार आहोत. आम्ही म्हटलं तयार आहोत. चर्चेला आम्ही कधी घाबरत नाही. पण शेवटी चर्चा न होता मोहन भागवतजी निघून गेले. पट्टू वर्त गेले का गावात गेले? आम्ही त्यांचा असताना धिक्कार करतो. आम्ही असताना धिक्कार करतो. आम्ही असताना धिक्कार करतो. तुम्ही चर्चेला घाबरते. आणि म्हणून राष्ट्रगीत होईल. या ठिकाणी आपण सांगता आजच्या मोर्चाची करू. IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.